राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जन्मशताब्दी निमित्तानं महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अहिल्यादेवींचं कार्य पोहोचावं म्हणून तयार करण्यात आलेल्या अहिल्यादेवींच्या चित्ररथाचे 2 फेब्रुवारी रोजी जामखेड शहरात भव्य स्वागत करण्यात आलं। चौंडी इथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे आणि यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित असणार आहेत। तसेच अनेक मंत्री देखील या ठिकाणी हजर असणार आहेत। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध। ठिकाण नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी। गणेश देवतरसे। मोबाईल नंबर 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या जगतमाता आहेत। राजमाता, राष्ट्रमाता या उपाधी योग्य आहेत। त्यांच्या सामाजिक कार्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चित्ररथ संपूर्ण राज्यभर आणि देशात फिरत आहे। चौंडी या गावी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे। या कार्यक्रमासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत, अनेक मंत्री येणार आहेत। उत्सव समिती मार्फत मोठी जय्यत तयारी या ठिकाणी सुरू आहे, अशी माहिती माजी सभापती डॉक्टर भगवान मुरुमकर यांनी बोलताना दिली आहे। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे 300व्या जन्मशताब्दी निमित्तानं महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अहिल्यादेवींचं कार्य पोहोचावं म्हणून तयार करण्यात आलेल्या अहिल्यादेवी होळकर चित्ररथाचे 2 फेब्रुवारी रोजी जामखेड शहरात भव्य असं स्वागत करण्यात आलं। या प्रसंगी ते बोलत होते। यावेळी ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात आणि माजी सभापती डॉक्टर भगवान मुरुमकर, भाजप तालुका अध्यक्ष अजय काशीद यांच्या हस्ते आणि पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो अशा घोषणांनी जामखेड शहर दुमदुमून गेलं होतं। यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात म्हणाले की 300 वर्षांपूर्वी या मातेनं जन्म घेतला आणि समतेचा भाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशात पसरवला होता। त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी या देशामधनं, महाराष्ट्रामधनं त्यांच्या मागे हजारो सैनिक त्यांच्या पाठीशी होते। पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे कर्तृत्व हिमालयावरनं मोठं आहे। अटकेपासनं कन्याकुमारीपर्यंत अहिल्यादेवींनी समाजकार्य प्रभावीपणे केलं आहे। संपूर्ण देशामध्ये समाज व्यवस्था चांगली झाली पाहिजे, महिलांना वेगवेगळ्या सुविधा निर्माण झाल्या पाहिजे, देवधर्माला जाताना महिलांना अडचण आली नाही पाहिजे, देवस्थानचा विकास झाला पाहिजे। या कामासाठी अहिल्यादेवींनी आपला जन्म पणाला लावला। त्यांचा जन्म चौंडी या गावी झाल्यानं त्यांच्या पदस्पर्शानं ही भूमी पावन झालेली आहे। 31 मे रोजी जयंती दिनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनेक मंत्री अभिवादन करण्यासाठी येणार आहेत, असं यावेळी सांगण्यात आलं। यावेळी माजी सभापती डॉक्टर भगवान मुरुमकर, ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात, भाजप तालुका अध्यक्ष अजय काशीद, नगरसेवक डॉक्टर ज्ञानेश्वर झेंडे, मोहन पवार, दिगंबर चव्हाण, तात्यासाहेब पोकळे तसेच युवा नेते संजय काशीद, सुनील यादव, अमित जाधव, डॉक्टर अल्ताफ शेख, ओबीसी तालुका अध्यक्ष विष्णू गंभीरे, प्रवीण बोलभट, उद्धव हुलगुंडे तसेच अर्जुन म्हेत्रे, राम पवार, प्रवीण होळकर, कल्याण हुलगुंडे, संतोष गव्हाळे, शिवकुमार डोंगरे, शुभम हुलगुंडे, तुषार बोथरा, विजय कुलकर्णी, मासाळ सर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती उत्सव सोहळा 31 मे रोजी होत आहे। त्यांना त्यांचा जन्म होऊन 300 वर्ष पूर्ण झाली। 300 वर्षामध्ये त्यांनी जी त्यांच्या हायतीमध्ये कारकिर्दी केली की आज सगळ्यात पूर्ण जग पाहत आहे। अहिल्यादेवी होळकर यांनी जे कार्य समाजासाठी केलं ते कार्य लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, लोकांपर्यंत त्याची माहिती गेली पाहिजे। त्या अनुषंगानं हा अहिल्यादेवींचा रथ गावोगावी फिरत आहे। तो रथ आज खर्डा चौक या ठिकाणी आला, त्याचं उत्स्फूर्त स्वागत भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आलं। आज जर आपण पाहिलं या उत्सव समितीचे
सदस्य आणि अध्यक्ष सन्माननीय या राज्याचे विधान परिषद सभापती रामजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून केंद्रीय अनेक मंत्र्यांना त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे। त्याचबरोबर या देशाचे विश्वगुरू पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनाही खास करून कुटुंबासमेत जाऊन त्यांनी निमंत्रण दिले की येणाऱ्या पुण्यतिथी सोहळ्यासाठी आपण उपस्थित राहावं, या जयंती सोहळ्याला आपण उपस्थित राहावं। त्यामुळे ह्या वर्षीचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती उत्सव सोहळा फार मोठ्या प्रमाणात तोंडी या गावी साजरा होणार आहे आणि त्यासाठी फार मोठी जयंती तयारी आज उत्सव समितीमार्फत चालू आहे आणि त्या अनुषंगानं आज संपूर्ण भारत देशामध्ये त्यांचं आज चित्र फिरत आहे। त्यांचं जन्मगाव तोंडी असल्यामुळं त्यांचं जरी कार्य मध्य प्रदेशमध्ये इंदोर या ठिकाणी झालं असेल तरी त्यांनी पूर्ण देशामध्ये सगळ्या राज्यामध्ये अहिल्यादेवींनी काम केलं आहे। या खरोखरच जगतमाता आहेत, त्या राजमाता राष्ट्रमाता या ज्या उपाध्या आहेत त्या योग्य आहेत। त्यामुळं भविष्यात अहिल्यादेवींनी जे कार्य केलं आहे ते संपूर्ण तळागाळ जनतेमध्ये पोहोचण्यासाठी जी काही शासन स्तरावर मोहीम चालू आहे त्याचं मी स्वागत करतो। या ठिकाणी आलेल्या रथाचं स्वागत करतो आणि अहिल्यादेवीला विनम्र अभिवादन करून थांबतो। जय जय महाराज। अहिल्यादेवी होळकरांचा हा रथ महाराष्ट्रात फिरत असताना आज जामखेडा भूमीमध्ये आलेला आहे। खरं तर त्यांच्या जन्मगावातून सुरू झालेली त्यांची कारकीर्द पूर्ण भारतवर्षाने पाहिलेली। ज्यावेळेस त्यांची कारकीर्द सुरू होती त्यावेळेस या देशाचं तख्त मराठा माणूस राखत होता। मराठी सैन्य या देशाचं तख्त राखत होता। दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा मराठा माझा असं त्यावेळेस बोललं जायचं। अटकेपासून कन्याकुमारीपर्यंत अहिल्यादेवी होळकरांनी आपलं काम मोठं प्रभावीपणे केलेलं होतं। दिल्लीचं तख्त राखत असताना या पूर्ण देशामध्ये समाजव्यवस्था चांगली झाली पाहिजे, महिलांच्या वेगवेगळ्या सुविधा झाल्या पाहिजे, देवधर्माला जाताना महिलांना अडचण आली नाही पाहिजे, पाणवटे झाले पाहिजेत, प्रत्येक देवस्थानाचा विकास झाला पाहिजे आणि या कामासाठी अहिल्यादेवीने आपला जन्म पणाला लावला होता। खरं तर त्यांचं कर्तृत्व हे पहाडाहून मोठं आहे, हिमालयाहून मोठं आहे, परंतु त्यांच्या या काळामध्ये सर्वसामान्य माणसापासून गोरगरिबापासून देवधर्मापर्यंत सगळ्यांसाठी जे काम केलेलं आहे ते या महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारे त्यांची आज 300वी जयंती या वर्षी होत आहे। 300 वर्षापूर्वी या मातेने जन्म घेतला आणि समतेचा भाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पसरवला होता। त्यांच्या कार्याला सलाम करताना या देशातून महाराष्ट्रातून त्यांच्या पाठीमागं हजारो सैन्य जे जातीने मराठा आहे असं सर्व सैन्य त्यांच्या पाठीशी उभा राहते आणि निश्चितच या भागातील त्यांचा जन्म असल्यामुळं ही भूमी त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि ह्या पावन झालेल्या भूमीतून त्यांना या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी सर्वजण जमलेले आहेत। मीही माझ्या वतीने त्यांना या ठिकाणी मानवंदना देतो। अहिल्यादेवी होळकरांचं कर्तृत्व हे सर्वसामान्य माणसासाठी होतं म्हणून सर्वसामान्यांच्या त्या राणी होत्या, नवे सर्वसामान्यांचा आधार होता। तो आधार आपण सर्वांनी खांद्यावर मिरवला पाहिजे असं मला वाटतं। हा अहिल्यादेवींचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा चित्ररथ हा मुंबईमध्ये बनवण्यात आला आणि मुंबईतून अहमदनगरमध्ये त्याचं उद्घाटन आणि त्यानंतर हा पूर्ण जे या पद्धतीने ऑइल दिले आम्हाला त्या पद्धतीने तो सगळीकडे फिरवला। आता आम्ही चौंडीमध्ये होतो, पारनेर चौंडी वगैरे करत आम्ही जामखेडमध्ये जातो। आता असंच आम्ही पुढे पाथर्डी श्रीरामपूर वगैरे करत काय संदेश देत राहताच्या त्याच्यामध्ये अहिल्यादेवींनी जे कार्य केलं त्या संदर्भातली ती माहिती जी लोकांपर्यंत पोहोचवत जनजागृती। जामखेड येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा रथ जामखेडमध्ये स्वागत करण्यात आला। खरं म्हणलं तर 300 वर्ष झालं त्यांच्या पुण्यतिथीला। आत्ताच मध्य प्रदेश सरकारने त्यांचं महेश्वर जिथं त्यांची राजधानी होती तिथं स्पेशल कॅबिनेट घेऊन त्यांचा मान गौरव करायचा प्रयत्न केला। का राजमाता अहिल्यादेवी होळकर ही इंदोरचे राणी आणि महेश्वरचे राणी ही होते आणि त्यांचं जी धर्मासाठी जी काम आहे, जी शिवमंदिरं त्यांच्या माध्यमातून
पूर्ण बसवून झालंय. कामामुळं आज आपण आपल्या अशोक वीर, C24 जामखेड. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अग, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.